चलो लेट्स बिगिन. डे 6 हनुमान चालिसा. आपण 6व्या दिवसावरती येऊन आलो. करेक्ट. काय शिकतो आपण हनुमान चालिसेमध्ये? व्हेरी क्लिअरली वी आर ट्राइंग टू प्रिपेअर आवर इमेज. काल आपण काय बघितलं? तर आपण थोडंसं आपली ओळख करून घेतली. बंधुरात्मा. आपण त्याच्याविषयी आज थोडंसं बोलणार आहोत. लेट्स बिगिन. प्रार्थना करूया. टू द सुप्रीम गॉड, हे परमेश्वरा, साक्षात प्रभुराम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, माझे गुरु मास्टर चुआकोक्सुई, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, गजानन महाराज, या सगळ्यांना आव्हान करून हे परमेश्वरा, थँक यू फॉर द डीपर अंडरस्टँडिंग ऑफ हनुमान चालिसा. थँक यू फॉर द डीपर अंडरस्टँडिंग ऑफ मंगल मूर्ती. थँक यू. टू ऑल ऑफ यू, गुड इव्हनिंग, वेलकम सगळ्यांना परत एकदा. आज रविवार आहे आणि काही जण सहजपणे सुट्टीवरती आपण दिसताय असं मला वाटतंय, पण आय एम शुअर की काही जण स्फूर्ती अटेंड करत असतील. राईट, स्फूर्ती जो इव्हेंट आदित्यनी होस्ट केला ठाण्यामध्ये मेडिटेशनचा. सो आय एम शुअर सम ऑफ यू आर अटेंडिंग दॅट इव्हेंट. माझा आवाज येतो सगळ्यांना व्यवस्थित? यू कॅन हिअर मी? चलो, लेट्स प्रोसीड. काल आपण काय शिकलो? मागच्या 5 दिवसातली थोडीशी उजळणी करूया. आज आपण 6व्या दिवशी आहोत. 30व्या दिवशी म्हणजे लगभग आपण 21 दिवसातले 5 दिवस झालेले आहेत आपले. 25% आपण वेडा पार करून पुढे आलेलो. थोडंसं उजळणी, थोडंसं रिव्हिजन काय आहे आपल्यासमोर? व्हेरी क्लिअरली रिव्हिजन इज आपल्याला मंगलमूर्ती बनवायची. द रिव्हिजन इज आपल्याला क्लिअरली तणावमुक्त होण्यासाठी आपल्याला काय करायचंय? संकट हरण करायचे. सगळी संकट जाणार आहेत का? उत्तर नो आहे. 90% जाणार आहेत का? कदाचित येस. त्याहीपेक्षा जास्त जातील. अडचणी येणार आहेत का? हो, येणार आहेत. अडचणींवरती मात करू शकतो का? मात करू शकतो. काय लागणार आहे जीवनामध्ये? संतांची संगत लागणार आहे, गुरूंचे आशीर्वाद लागणार आहे. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? तो फॉर्म्युला सिंपल आहे. फॉर्म्युला काय आहे आपल्यासाठी? व्हॉट इज द फॉर्म्युला? फॉर्म्युला इज आपण गुरुचरणी अर्पण केलं स्वतःला. आपलं तन मन धनाने गुरुचरणी आपण आपल्या गुरूंचं स्मरण करत राहिलो तर चान्सेस नाही आहेत, पण खात्री आहे की आपला गंडांतराने मृत्यू होणार नाही. आपलाच नव्हे तर तुमच्या घरातल्या कोणाच होणार नाही, कारण की संतांची पॉवर तुम्हाला, आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. म्हणजे ज्यांच्या आयुष्यात हे सगळं आहे त्यांना मिळणार आहे. मग काय ठरलं आपलं 5 दिवसामध्ये? सो इन द लास्ट 5 days वी हॅव डिस्कवर्ड व्हेरी क्लिअरली दॅट मी माझी मंगलमूर्ती बनवी. मंगलमूर्ती म्हणजे काय? तर प्रभुरामाचे जे क्वालिटीज आहेत, संयम, विवेक, कंपॅशन, मर्सी, परोपकाराची भावना मराठीमध्ये, कुशल नेतृत्वाचे, पेशन्स सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि मग काल परवापासून आपण 4थ्या दिवशीपासून आपल्याला काय लक्षात आलं की आपण कशावरती बोलतोय? तर आपण धर्मावरती बोलतोय. काय आपला धर्म आहे? व्हॉट इज अवर धर्म? धर्म म्हणजे जबाबदारी. धर्म म्हणजे आपल्यावरती असलेली जबाबदारी. आपण सगळे कुठल्या धर्मामध्ये जन्माला आलो. मी हिंदू धर्मात जन्माला आलो, कोणी अजून कुठल्या धर्मात जन्माला आलोय, कोणी अजून कुठल्या धर्मात जन्माला आलाय. जबाबदारी काय आहे आपल्यावरती? जबाबदारी ही आहे की स्वधर्म आपला जपला पाहिजे. आपल्याला स्वधर्म. आणि तो धर्म कुठला आहे? तर सेल्फ लव्हचा आहे. आत्मसन्मान आपला झाला पाहिजे. स्वतः आपण आपला सन्मान केला पाहिजे. कोणी दुसरं करो न करो, माझा सन्मान मी केला पाहिजे. कसा बरं करणार मी माझा सन्मान? हाऊ विल आय रिस्पेक्ट माय सेल्फ? हाऊ विल आय टेक केअर ऑफ माय सेल्फ? हाऊ विल आय अप्रूव्ह ऑफ माय सेल्फ? त्यातलाच एक भाग म्हणून काल जेव्हा आपण भेटलो तेव्हा मी तुम्हाला एक सिंपल स्वतःशी टेक केअर करण्यासाठी 1 thought मेडिटेशन दिलं. सगळ्यांनी तुम्ही केलं काल? 1 thought मेडिटेशन तुम्हाला जमलं?
कसं होतं वन थॉट मेडिटेशन? इनहेल स्लोली, इट्स लाईक अ झुला. काय करत होतो आपण या मेडिटेशन मध्ये? आपण मेडिटेशन करण्याचा किंवा आपण हा वन थॉट जी टेक्निक होती, जी आपलं माइंड आहे इकडे तिकडे आपण डिस्टर्ब झालेलो असतो विचारांनी आणि त्या विचारांनी आपण असे सुद्धा विचार आहेत जे आपल्याला अँशियस करतात, चिंतातूर आपल्याला करतात. वी गेट वरीड, चिंता होते आपल्याला. आपण काल हे सुद्धा म्हटलो, उजळणी करतोय परत एकदा, वी आर ऑल लिव्हिंग अंडरलाईन एन्झायटी, अंडर द अर्थक्वेक. आतमध्ये भरपूर अर्थक्वेक होत राहत आहेत सारखे. जीवनात अशा काही गोष्टी घडल्या असतात प्रत्येकाच्या, इन विच वी आर हॅव्हिंग इंटरनल अर्थक्वेक्स. आणि म्हणून जस्ट फोन वाजला रे वाजला तर गाडीवरती सुद्धा आपण फोन घेतो. कधी कधी मी बघतो स्कूटरवरती लोक असा फोन घेऊन स्कूटर पण चालवतात. कालच आपण त्याच्याविषयी बोललो. असं का बरं होतं? असं ह्याच्यासाठी होतं कारण ती एक एन्झायटी आहे. काहीतरी माझ्या हातनं मिस होईल, फिअर ऑफ लुझिंग. कुठेतरी मी कमी पडीन या भीतीने वी ऑल अंडरलाईन एन्झायटी ही सगळ्यांना एका लेवल पर्यंत आहे. कोणाला छोट्या प्रमाणात आहे, कोणाला मोठ्या प्रमाणात आहे, काही जणांना मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सेशनला जरी तुम्ही बसलात तरी चित्त ठिकाणावरती नाही. दरवाज्यावरती कोण आलंय, खिडकीवरती कोण आलंय, तर टेम्पोचाच आवाज येतोय, हाच बोलतोय, हा मोठ्यानेच बोलतोय, लक्ष नाही सेशन मध्ये. आणि जरी सेशन मध्ये बसताय तरी पण एका हातामध्ये फोन, हा मी ऐकतोय, ही लक्षणं आहेत. आपलं जे चित्त आहे ते चित्त लय सांगितलेलं आहे. लयबद्ध चित्त असलं पाहिजे. चित्त इज इक्वल टू आवर माइंड, त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. पण आपलं माइंड विच इज फुल ऑफ थॉट्स, आणि ते थॉट्स आपल्याला सतत इकडे तिकडे खेचत असतात. पैकी एक विचार आपल्याला डिस्टर्ब करू शकतो, करतो. आणि खरं सर माझ्याशी बोलताना लोक म्हणतात, सर खरंच असं काहीतरी एवढं विचित्र झालंय, आय एम फाइंडिंग इट व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. आणि ती घटना बऱ्याच वर्षांपूर्वी होऊन गेलेली आहे. तो धक्का आहे, पैसे आहेत, आर्थिक धक्का आहे, मानसिक आहे, असतो, आहे, सत्य आहे. पण अख्ख्या पूर्ण जीवनामध्ये ही झालेली घटना आहे. ही घटना उद्या, परवा आणि येणारा जो फ्युचर आहे ते संपूर्णपणे डिस्टर्ब करत राहते. डोळे बंद केले तर ते सगळे व्हिज्युअल्स आठवतात. नाही ते विचार करता आपण करत असतो आणि इट इज व्हेरी व्हेरी नॅचरल. इट जस्ट कम्स ऑल ऑफ अ सडन. तर त्याच्यावरती उपाय काय आहे? त्याच्यावरती उपाय जेव्हा आपण काल वन थॉट मेडिटेशन करत होतो, राईट, तर त्या मेडिटेशनच्या अनुसार विचार सगळीकडे. पण जसं गीतेमध्ये सांगितलंय, आपल्याच हातामध्ये ती शक्ती आहे, ना की कोणाच्या. आपणच आपले मालक आहोत.
भगवान सांगतायत अर्जुनाला, आणि ती अर्जुनाची परिस्थिती जी अर्जुनाची होती तीच अर्जुनाची परिस्थिती आपली सुद्धा आहे. हे आपण कायम सांगत आलो इथे. वी आर नो डिफरंट देन अर्जुन. आणि म्हणून अर्जुनाला जसा पडलेला प्रश्न होता की आता मी काय करू, आता तू मला गाईड कर, तेव्हा ते सतत त्याला टॉर्च सारखे ते लाईट दाखवत होते. ते म्हटले की सम ऑफ द जर्नी यू हॅव टू अकम्प्लिश, नाही, ऑल ऑफ द जर्नी यू हॅव टू अकम्प्लिश युअर सेल्फ. तुलाच करायचे, मी फक्त तुला टॉर्च दाखवणार आहे. डिसिजन तुला घ्यायचा आहे, मी तुला एनेबल करून देईन डिसिजन, पण निर्णय तुला घ्यायचा आहे, ऍक्शन तुला घ्यायची आहे. आणि त्यातली सगळ्यात महत्वाची ऍक्शन जी आहे ती सगळ्यात पहिली महत्वाची ऍक्शन आहे स्वधर्म. स्वधर्म इज सेल्फ लव्ह, समथिंग आय लव्ह. मग तो काय बरं असू शकतो? स्वतःशी केलेला संवाद. तर मी तुम्हाला एक होमवर्क देतो, आता आपण इथे करणारच आहोत, पण मी तुम्हाला सांगतो की ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सगळेजण जो हा व्हिडिओ आता पाहताय आणि जो ऑनलाईन पाहतील युट्यूब वरती, मेडिकली बायोलॉजी म्हणजे आउट ऑफ रिसर्च इट इज बीन ऑब्झर्व्ड की जर आपण कृतज्ञता व्यक्त केली आपल्याच ऑर्गन प्रती, जे आपल्याला शांत करायचे आहेत, कारण पुढे यज्ञ आहे, तर 21 दिवस फॉर 5 minutes every day you practice gratitude for 21 days, organs become younger by 3.5 years. 3.5 वर्ष यंग होतात, एनर्जेटिक होतात, हेल्दी होतात. भगवान कृष्ण सांगतायत अर्जुनाला, नुसतंच ध्यान करून चालणार नाहीये. नीट ऐका सगळ्यांनी. ते सांगतायत की तुझा आहार कसा आहे, तुझा प्रत्याहार काय आहे, तुझे नियम काय आहेत, तू किती झोपतोयस, तुझी निद्रा किती आहे. आपल्या भाषेमध्ये डाएट कसा आहे, दैनंदिन भाषेमध्ये हाऊ इज युअर डाएट, आर यू स्लीपिंग ॲडेक्वेटली, तू रोज व्हॉट्सअप बघून झोपतोस, झोपता झोपता व्हॉट्सअप बघत बघत झोपतोस, काय नक्की करतोयस. हे महाराज आपले कृष्ण, भगवान कृष्ण म्हणतात नथिंग इज अलाउड, यू विल हॅव टू डिटॉक्स. ते स्वधर्माविषयी बोलतायत, कारण ते असं म्हणतायत की जर तुझा मित्र, बेस्ट फ्रेंड तुझा आत्मा आहे, त्याची जर काळजी घेतली नाहीस तर तो तुझा जानी दुश्मन होईल. ही विल बी युअर एनिमी नंबर 1. तुला कोणाचीच गरज नाहीये, तुला कोणाचीच गरज नाहीये दुखवण्याची, तू ऑलरेडी स्वतःला दुखवतोयस. गजानन महाराज त्यांच्या एका अध्यायामध्ये असं म्हणतायत की बऱ्याचशा वेळेला पाण्यानेच पाण्याला दुखावलेलं असतं. काय बरं संदर्भ असेल, पाण्याने पाण्याला का दुखवावे, कोण आहे पाणी? पाण्याने पाण्याला दुखवू शकतो का? नाही दुखवू शकत. पण आपण दुखवतो की नाही? आपण कोणाला दुखवतोय नक्की? आपण स्वतःलाच दुखवतोय. घटना होऊन गेली हो, येस, माना त्या घटनेमध्ये काय लॉस झालाय, माना त्या घटनेमध्ये ह्युमन लॉस झालाय, माना त्या घटनेमध्ये फायनान्शियल लॉस झालाय. Why are you dying every day? Die when you have to die. आपली मंगलमूर्ती करण्याची असेल आपली तयारी, तर आपल्याला स्वतःला स्वतःचीच काळजी घेतली पाहिजे. आर यू रेडी? तर जिथे कुठे असाल चष्मा काढा मस्तपैकी. आय विल हेल्प यू विथ सम ग्रॅटिट्यूड फॉर ऑर्गन्स. सिट विथ युअर स्पाइन इरेक्ट. जिथे कुठे असाल, बिंगाळत अजिबात नाही. इट इज अ सिरियस लेक्चर. सिट विथ युअर स्पाइन इरेक्ट. चष्मा काढून ठेवा. कंधे बिलकुल सीधे असणार आहेत आपले.
खांदे, स्माइल, एक हल्की सी स्माइल, मनाच्या पडद्यावरती जणू काही आपण आरशात बघताय असं स्वतःकडे बघा बरं. सी yourself on the mental screen. Try to look at yourself and you say, स्वतःचं नाव घ्या, म्हणा हाऊ आर यू. काही रिस्पॉन्स मिळतोय? बरं आहे, बरी आहे. ट्राय टू टेक दॅट रिस्पॉन्स. आय एम डुईंग गुड असा रिस्पॉन्स येतोय का तुम्हाला? स्वतःला सांगा, म्हणा आपल्यासाठी भगवान कृष्णांनी दिलेला मेसेज, भगवान रामाने दिलेला मेसेज हा अल्टिमेट आहे, अल्फा आहे जीवनामध्ये. म्हणा त्यांनी आपल्याला स्वधर्म सांगितलेला आहे. रिपीट करा वर्ड, स्वधर्म. स्वधर्म. आपल्या इनर सेल्फला त्यांनी बंधुरात्मा म्हटलेला आहे. आरशात दिसणारी व्यक्ती ही आपली बंधुरात्मा आहे. द सोल इज युअर बेस्ट फ्रेंड. तुम्ही तिला ही बोला किंवा शी बोला, कारण की त्याला जेंडर नाही. म्हणा यू आर माय बेस्ट फ्रेंड, यू आर माय बेस्ट फ्रेंड. तुम्ही क्लिअरली सांगा की एवढ्या वर्ष मला अज्ञान होतं, मला नव्हतं रे माहिती. आत्ता या बजरंग सिरीज हनुमान चालिसेमध्ये मला कळलं की खरा मित्र तर तू आहेस. आणि एवढी वर्ष कदाचित हे मला माहिती नसल्यामुळे I was not able to establish connection between you and me. जसं जसं हे शब्द माझे तुमच्या कानावरती पडतायत तसं तसं तुम्ही तुमच्या आरशातल्या इमेजला, स्वतःलाच म्हणजेच slowly and steadily try to make a connection, make progress with your inner self. त्याच्याशी बंधुत्व तुम्हाला करायचंय. म्हणा सॉरी यार, आय लव्ह यू, प्लीज लव्ह मी. येस, मी आता तुझ्याशी म्हणा रोज बोलणार आहे, रोज आपण भेटणार आहोत. 5 मिनिटं आपण एव्हरी डे आय विल मीट यू. स्लोली अँड स्टेडीली, धीरे धीरे. देयर इज नो हरी. Slowly and steadily. Try to express gratitude. आज तुम्हाला भेटायला जणू काय तुम्ही शरीराच्या वरच्या अंगाला भेटताय. कान, नाक, डोळे, घसा, दात, आपले न्यूरॉन्स विच इज द ब्रेन सेल्स, आपले ब्रेनचे सेल्स. जस्ट से थँक यू. टू माय आईज म्हणा थँक यू. टू माय इयर्स, टू माय नोज थँक यू. To my mouth, to my salivary glands, thank you. दोन्ही भुवयांच्या मध्यभागी अत्यंत महत्वाचं चक्र आहे. त्या चक्राला थँक्यू. काही जण थर्ड आय म्हणतात, काही पुन्हा अजूना म्हणतात. तिथे अत्यंत महत्वाची ग्लँड आहे, पिट्युटरी ग्लँड. तिला म्हणा थँक्यू ग, तुझे खूप खूप आभार. स्लोली अँड स्टडीली स्टार्ट मेकिंग प्रोग्रेस. तुमचं ते ऐकायला लागलेलं आहे.
जसं तुम्ही सॉरी म्हणताय, जसं तुम्ही थँक्यू म्हणताय, हे सगळे अवयव जे आहेत, ते सगळे अवयव, ऑल द ऑर्गन्स आर कंट्रोल्ड बाय एंडोक्रिन सिस्टम. वन ऑफ द एंडोक्रिन सिस्टम. स्लोली अँड स्टेडीली, थोडंसं घशाच्या खालच्या भागामध्ये दोन्ही खांद्यांकडे तुम्ही बघताय, म्हणताय की थँक्यू सो मच यार, तू केवढं लोड घेतोयस माझ्यासाठी, वजन घेतोयस, माझी लॅपटॉपची बॅग घेतोयस, सामान आणतोयस. थँक्यू सो मच. तुझ्यामुळे मी कितीतरी वजन उचलतोय, सहजपणे जीवनातलं वजन उचलतोय. थँक्यू यार. स्लोली अँड स्टेडीली थोडंसं खाली या, चेस्ट मध्ये या, पूर्ण टॉर्सो, ब्रेस्ट एरिया म्हणा थँक्यू. हार्ट म्हणा थँक्यू सो मच. यू हॅव बीन पंपिंग अँड पंपिंग अँड पंपिंग अँड पंपिंग अँड पंपिंग. आपल्या हार्टचा जो वॉल आहे, विच इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट, त्या वॉलला म्हणा आप तो लाजवाब काम कर रहे हो, यू आर डूइंग सच अ ग्रेट जॉब फॉर मी. हार्टच्या आर्टरीज, ventricles, lower portion of your heart, say thank you so much. हार्टच्या बरोबर थोडंसं राईट साईडला मध्यभागी खाली आल्यावरती थायमस ग्लँड आहे, जी आपली इम्युन सिस्टम कंट्रोल करत आहे. थायमस ग्लँडला म्हणा की आजपासून मी तुझ्याकडे विशेष लक्ष देणार आहे, तुला लागेल ती मदत देणार आहे. एस्पेशली ज्यांना अस्थमाचा त्रास आहे, ज्यांना ब्रॉन्कायटिस आहे, श्वास घ्यायला ज्यांना त्रास होतोय, त्यांनी थायमस ग्लँडकडे बघून सांगायचं आहे की सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. डायफ्राम कडे पण बघायचंय, म्हणा सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, पण मी तुमच्या दोघांची छान काळजी घेणार आहे. आजपासून आपण दोघं गप्पा मारू. आय लव्ह यू. थँक्यू सो मच फॉर हेल्पिंग मी ब्रीथ इझिली, प्रॉपरली, रिदमॅटिकली, लयबद्ध, हार्मोनियसली. द वर्ड इज हार्मोनियसली. थँक्यू सो मच म्हणा. म्हणा मी फॉरगिव्हनेसची प्रॅक्टिस करीन ना, तेव्हा तुम्हाला अजून बरं वाटेल, असं सांगा त्यांना. ट्राय टू गो बिहाइंड द नेक एरिया, द बॅक साइड ऑफ युअर हेड. जिथे ऑक्सिपिटल लोब आहे, त्या ऑक्सिपिटल लोबच्या मानेचा जस्ट वरचा भाग. थँक्यू. जिथे आपला छोटा मेंदू आहे, से थँक्यू. व्हिज्युअलाइज करा की हळुवारपणे तुमच्या सर्वायकल भागामध्ये C1 2 3 4 5 6 7 पूर्ण लख नाहून निघतायत, फ्रेश होत आहेत, रिवायटलाइज होत आहेत. म्हणा संपूर्ण सर्वायकल स्पाईन मधले माझे सगळे वर्टिब्रेस म्हणा थँक्यू सो मच यार. तुमच्यामुळे मला लवचिकता आहे. मी माझी मान हवी तशी मूवमेंट करतोय. थँक्यू सो मच. रिअली ग्रेटफुल म्हणा. थोडंसं खाली उतरा. थोरासिक रिजन मध्ये, वरच्या बॅक मध्ये, म्हणजेच जो थोरासिक रिजन आहे मागचा, दोन्ही लंग्स मध्ये कॉन्सन्ट्रेट करा. लुक ॲट युअर लंग्स. दे आर ॲट हाफ द साइज ऑफ युअर पाम. दोन्ही लंग्स, त्यांना म्हणा थँक्यू सो मच. 2.5 मिनिटामध्ये रक्तात, संपूर्ण शरीरातलं रक्त जे आहे त्याचं विसरण होत आहे. लंग्स म्हणा तुम्ही प्युरिफाय, तुम्ही मला मदत करताय. थँक्यू सो मच. सी, टेल देम थँक्यू. सी युअर सेल्फ दॅट एंटायर ब्लड लंग्स मधना पास होत असताना मी 2दा राम म्हणणार आहे. जणू काही राम आपल्या दोन्ही लंग्स वरती येत आहे. राम राम. शरीराच्या प्रत्येक कणामध्ये आता राम जात आहे, राम लिहिलं जात आहे. कारण ह्या दरवाजातनं सहजपणे
ब्लड सर्क्युलेट होत आहे. थोडंसं आपण पुढच्या भागात परत आलो की VC थायमस ग्लँडच्या खाली अत्यंत महत्वाचं चक्र आहे सोलार प्लेक्सेस, which controls all the internal organs, pancreas, kidneys, gallbladder, liver. पॅनक्रियासला म्हणा, थँक्यू, माझ्या जीवनात तू आनंद आणतोयस, स्वीटनेस आणतोयस, मधुरता आणतोयस, गोडवा आणतोयस. खरं तर माझ्याकडनं बराच त्रास होतोय म्हणा तुला. येस, आय नो दॅट. मी नाहक स्ट्रेस घेतोय आणि माझ्या कंट्रोलच्या बाहेर गेल्यावरती तुझ्यावरती ताण येतोय. मला माफ कर. पॅनक्रियासला म्हणा, मला माफ करा. तुझ्या इन्सुलिन जनरेशन प्रोसेसमध्ये मी खूप अडथळे आणतोय. मला माहिती आहे. मला माफ कर. एखाद्यावरती असलेला राग, एखाद्यावरती असलेला द्वेष हा तुला त्रास देतोय, मला माहिती आहे. पण मी ठरवलंय या बजरंग सिरीज मध्ये आय विल वर्क ऑन माय सेल्फ. मी स्वतःची मंगलमूर्ती करायचं ठरवलेलं आहे. मला तुझा त्रास मी नक्की कमी करून घेईन. आय एम सॉरी. पॅनक्रियाजला पण सेम सांगा, लिव्हरला पण तेच सांगा. लिव्हर इज द extremely important organ because it purifies, detoxifies, generates proteins. It has more than 400 functions. लिव्हर कडे बघा, म्हणा की यू आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. जो ताण आणि तणाव मी घेतो तो माझ्याकडे लक्ष देत नव्हतो, त्यामुळे तुमच्या सगळ्यांवरती ताण येत होता आणि तू सुद्धा त्यातली एक आहेस म्हणा. लिव्हर, आय एम सॉरी अँड आय लव्ह यू. I will help you with some fantastic techniques, fruits, vegetables, exercise, water intake, detoxifying water. I will help with you with all of that. तुझा लोड, तुझा ताण मी नक्की कमी करणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये. त्याची सुरुवात मी आजच करणार आहे म्हणा. हळुवारपणे लुक ॲट युअर गॉल ब्लॅडर, लुक ॲट युअर पायलोरस. पोट आपल्या हाताच्या पंजा एवढं छोटं असतं, जणू काय आपला पाम आहे. त्याच्या आतमध्ये ग्राइंडर्स असतात, त्याला दात असतात खूप तीक्ष्ण, जे ग्राइंड करतं अख्खं आपलं जेवण. त्या पोटाला जो ग्राइंडर आहे त्याला म्हणा थँक्यू. सतत मी काहीतरी खात असतो किंवा मी तुला उपाशी ठेवतो, त्यामुळे तुला मी काहीही, कधीही, केव्हाही कुठलंही काम देतो म्हणा. मी आता तुला मध्ये मध्ये विश्रांती देत राहीन. फॉर एक्झाम्पल म्हणा, आय विल ट्राय टू डू इंटरमिडिएट फास्टिंग. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही आता 10 वाजता जेवलात रात्री, तर स्लोली अँड स्टडीली तुम्ही पहिले 8 तासाचं फास्टिंग कराल, मग 10 कराल, मग 12 कराल. जसं जसं तुम्हाला हे जमेल तसं तसं तुम्ही पुढे 12 पेक्षा अधिक तास, 14 तासापर्यंत तुम्ही फास्टिंग करू शकाल, पण स्लोली अँड स्टडीली. पायलोरस, which is extremely important, filter in our stomach. कारण त्यातनं अन्न पेस्ट होऊन, पोटामधनं पेस्ट होऊन खाली स्मॉल इंटेस्टाईन कडे जातं. त्या स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईनला थँक्यू सांगा. त्याच्यावरती असलेले गट बॅक्टेरियाज, गुड बॅक्टेरियाज, बॅड बॅक्टेरियाज, त्यांना सगळ्यांना थँक्यू सांगा. गुड बॅक्टेरियाना म्हणा की तुमची कॉलनी जी आहे ती कॉलनी मी वाढवणार आहे, वाढवतोय. त्याच्यासाठी मी गुड बॅक्टेरिया इंटेक्ट वाढवणार आहे. मार्केटमध्ये गट शॉट्स 2-3 चांगल्या कंपन्यांचे मिळत आहेत. द गुड बग नावाचा एक 14 डेजचा गट शॉटचा एक तुम्ही पॅक घेऊ शकता, गट बॅक्टेरिया वाढवू शकता. द गट संजीवनी म्हणून अजून एक ब्रँड आहे, तो सुद्धा अमेझिंग तुम्हाला रिझल्ट देऊ शकेल. तुमचं गट रिसेट करायला मदत करेल. प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक तुम्ही ह्यानंतर गुगल करूनच तुमचा आहार ठरवणार आहात, गुगल किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन. प्रीबायोटिक खाणार आहात, प्रोबायोटिक करणार आहात. कांजी, बीटरूट कांजी कशी बनवायची, किती सोपी आहे ती आणि ती किती महत्वपूर्ण आहे
करत करत तुमचं सगळं पोटामध्ये असलेली सगळा जो मलनिसरण प्रोसेस आहे तो अत्यंत सुकर होत आहे. फॅट सेल्सवरचा लेअर निघतोय. नको असलेली फॅट आपसूकपणे जळून जाते, निघून जाते. प्रोस्टेट ग्लँड्स पुरुषांमध्ये, महिलांमध्ये ओव्हरीज, थोडंसं खाली या. लोअर बॅक, किडनीज म्हणा थँक्यू. ॲड्रिनल ग्लँड्स थँक्यू. प्रोस्टेट ग्लँड पुरुषांमध्ये म्हणा थँक्यू. तुम्ही खूप महत्वाचं माझ्यासाठी कार्य करता आहात. सेक्स चक्र, सेक्स ऑर्गन, युरिनरी ब्लॅडर म्हणा थँक्यू. गुडघे, थाईज, काफ मसल्स, शिन बोन्स, पावलं आपली, सोल्स ऑफ द राईट फीट अँड द लेफ्ट फीट, हात आणि पायाची बोटं, आपली मनगट, संपूर्ण शरीर, ज्यातनं तयार झालेला जो जीवात्माचा अविभाज्य भाग आहे, न्यूरॉन्स, या सगळ्यांचे मी आभार मानतोय. द thoracic region, the lumbar region, especially the lower back, sciatica, the hips, आणि सगळ्यात महत्वाचं ऑर्गन स्प्लिन, फ्रंट आणि बॅक. पण थँक्यू सो मच. व्हिज्युअलाइज करा की तुम्ही हे इम्प्रोवाइज करू शकता स्वतःचे स्वतः. हे सगळ्या ऑर्गन्स वरती आपसूकपणे राम प्रिंट होत आहे, जणू काही राम त्याच्यावरती येत आहे. राम राम राम. जसं जसं ऑर्गन्स वरती राम येत आहे तसं तसं ऑर्गन्स शांत होत आहेत, हलके होत आहेत. दे आर बिकमिंग लाइटर. आणि आजपासनं तुमचं एक नवीन नातं तसं जुनंच आहे, पहिल्या दिवसापासून आहे, पहिल्या मिनिटापासून आहे, पण ते रिएस्टॅब्लिश करून झालेलं आहे. आजपासनं तुम्ही तुमचा नव्याने प्रस्थापित झालेला मित्र जो आहे, बंधुरात्मा, ही इज गोइंग टू बी युअर बेस्ट फ्रेंड. ज्यांना कोणाला डिस्कम्फर्ट असेल त्या बॉडी पार्ट मध्ये जा आणि म्हणा थँक्यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, and I release the anger. I release the pain. असं म्हणत राहा सतत, स्लोली अँड स्टेडीली. जणू काही आपण एक वाट मोकळी करून देतोय. जीवनात असलेला ताण, तणाव, टेन्शन, स्वतःला जसं जसं तुम्ही सैल सोडत जाल, तुमचे खांदे, मान, तसं तसं तुमचं स्वतःशी जे रिलेशन आहे ते घट्ट व्हायला सुरुवात होईल. आणि मग भगवान कृष्ण म्हणतायत की हा जो यज्ञ आहे माझ्याकडे येण्याचा, तो हळूहळू तू प्रवास करायला सुरुवात करशील. जेंटली ओपन युअर आईज. बेटर ट्राय टू रब युअर हँड्स. तुमचे डोळे जे आहेत ते हातांच्या आतमध्ये उघडा. How are you? Better? Yes.
It is important every day that we meet ourselves. आपण स्वतःशी फोन करणं गरजेचं आहे. एवढ्यांना आपण फोन करतो, एवढ्यांचे फोन घेतो, एवढ्यांना व्हॉट्सअप करतो. तू कसा आहे, मी कशी आहे, काय करतो, हे करतो, ते करतो. स्वधर्म मंगलमूर्ती होण्याचा पासपोर्ट नाही, बोर्डिंग पास आहे. हे मी म्हणत नाहीये, भगवान कृष्ण म्हणतायत, आणि ते सुद्धा अर्जुनाला. त्यांच्या उपर कोण आहे का? कोण आहे त्यांच्या उपर? कोणच नाही. ते असं म्हणतायत की जेव्हा सद्गुरू, म्हणजे त्यांच्यासाठी अर्जुनाचे गुरु कोण होते? भगवान कृष्ण. ते म्हणतात सद्गुरूंकडे मी तुझ्या बरोबर आहे, पण तरी पण तू घाबरतोस. मी तुझ्या बरोबर आहे, तरी पण तू नाराज होतोस. मी तुझ्या बरोबर आहे, तरी तू एन्झायटी येते. मी तुझ्या बरोबर आहे, तरी पण तू डिस्टर्ब होतोयस. सद्गुरू बरोबर असून पण. अशीच आपली परिस्थिती असते. हीच तर मजा आहे. म्हणून श्री गुरु चरण सरोज रज निज रिमाइंडर अगेन अँड फॉर एव्हर. म्हणून तर आपण फोटो लावतो गुरुजनांचे, हो का नाही? येस, म्हणून गुरुजनांचे फोटो लावतो. काही संकट आलं का आपण धाव त्यांच्या समोर जातो. काय मास्टर मला माफ करा, महाराज मला शक्ती द्या. इट इज अ ऍक्ट ऑफ रिकनेक्टिंग बॅक टू द टीचर. येस, हे प्रॅक्टिस जर तुम्ही एवढाच भाग फक्त व्हिडिओतला ऐकला तर आय एम टेलिंग यू, डॉक्टर श्वेता म्हणून आहेत, मी त्याची लिंक तुम्हाला देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्या स्वतः न्यूरोलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी दिलेला हा रिसर्च आहे, रिपोर्ट. इफ यू एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड फॉर 5 minutes फॉर 21 days, युअर बॉडी विल बिकम यंगर बाय 3.5 years. 3.5 वर्ष त्याची यंग होते. काय आपल्याला पण टेस्ट पाहिजे, रिजनरेटेड पाहिजे, कोणाला आजार पण पाहिजे, कोणालाच नकोय. आहे का कोणाची इच्छा मला आजार विचारायचंय? असं कोण आहे का इकडे? तुमच्यासाठी नाही आहे सेशन. नाही सर, मला आजार विचारायचंय. राहा मग. आपण कशासाठी जमलो? आपण मंगलमूर्ती करण्याला जमलो. काही कुठे कमी जास्त काय 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 गोष्टी होणार आहेत. थांबूया. जे लोक युट्यूबवरती ऐकणार आहेत त्यांनी तुमची हनुमान चालीसा पूर्ण करा. आपण इथे थांबणार आहोत आणि जे आत्ता माझ्याबरोबर इकडे आहेत, लेट्स डू हनुमान चालीसा. थँक्यू.